ऊस शेतीच्या खर्चाबद्दल थोडीशी माहिती द्या. व्याख्यान मोठं असल्यामुळं बऱ्याच विषयामध्ये हात घालता आला नाही. मग हुमणी नियंत्रण असेल, खोडवा नियंत्रण असेल, रोगकिडी असतील, ड्रोनची फवारणी असेल, साध्या फवारण्या असतील, भरपूर बोलता येतं, पण व्याख्यानामध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करता येत नाहीत. पण जो प्रश्न आलेला आहे त्याचं उत्तर असं आहे, तुम्हाला एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन जर काढायचं असेल तर किमान एका टनाला 750 रुपये खर्च अपेक्षित आहे. किमान हा शब्द मी वापरला. आणि करणारे शेतकरी महाराष्ट्रातले एका टनाला 1000 रुपये म्हणजे 1 एकरमध्ये 100 टनासाठी 1 लाख रुपये खर्च करणारे आहेत. सरासरी 750 रुपये पकडा. तुम्ही खोलामध्ये बरंचसं लिहिलेलं बोलता येईल, पण अलीकडच्या काळामध्ये निविष्ट चांगले त्यातले बारकावे सांगितले. तर त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि ते सर्वजण आपण भविष्यामध्ये करू. त्यानंतर महाराष्ट्राचा जर विचार केला तर ह्या दोन्ही पिकांमध्ये आपण त्या ठिकाणी अग्रेसर आहोत. कांद्याचा विचार केला तर युपी नंतर महाराष्ट्राचा 2 नंबर लागतोय. ऊसामध्ये 2 नंबर लागतो आणि कांद्यामध्ये तर आपण जवळजवळ 35% उत्पन्न हे कांद्यामध्ये आहे. बऱ्यापैकी इथलं समाजकारण, राजकारण जे काय आहे ते कांद्याभोवती निगडीत आहे. कांद्याने ग्राहकांना हसवलं तर शेतकरी रडतो, शेतकऱ्याला रडवलं तर म्हणजे हे सगळं अशा विरुद्ध गोष्टी आहेत सगळ्या. तर आपण पाहिलं तर कांदा आणि बटाटा सगळ्यांच्या आहारातलं मुख्य जे आहे. त्याच्यामुळं वर्षभर म्हणजे खरीप असेल, रब्बी असेल, त्यानंतर उन्हाळी असेल, आता 3 हंगामामध्ये आपण त्या ठिकाणी कांदा घेतोय. मी थोडंसं स्कीमच्या बाबतीमध्ये बोलणार आहे. उत्पन्न आपण घेतोय परंतु त्याच्यामध्ये साठवणूक हा महत्त्वाचा विषय आहे. तर राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि MIDH म्हणजे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, त्याच्यामध्ये जवळजवळ 5 टनापासून ते 50 टनापर्यंत त्या ठिकाणी कांदा चाळीसाठी आपल्याला प्रति टन त्या ठिकाणी 4000 रुपये म्हणजे साधारणतः 25 टनाला 1 लाख रुपयाचं अनुदान, साधारणतः खर्च हा 2-2.25 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी जातो. आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती यापूर्वी सुद्धा कांदा चाळी झालेले आहे. तर कांदा साठवणूक हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळी कांद्याचे भाव पडतात त्यावेळी कांदा साठवणूक करणं महत्त्वाचं आहे. कारण सरांनी सांगितलं जो काही एकरी खर्च दिवसेंदिवस वाढत आहे आणि जर योग्य भाव मिळाला नाही तर शेती परवडण्याची त्या ठिकाणी होते. त्यामुळं ही एक चांगली महत्त्वाची स्कीम त्या ठिकाणी आहे. दुसरं जे काही आपलं पीक आहे ते ऊस. ऊसाबद्दल थोडक्यात मी सांगतो की आपल्या जिल्ह्यातला जो काही जुन्नर आंबेगाव पट्टा आहे त्यामध्ये सुपर केअर नर्सरीबद्दल सरांनी जे काही सांगितलं तिथं लोक आता त्यांना महत्त्व पटलेलं आहे ते करतायत. आणि बारामती आणि आपला दौंड तालुका याच्यामध्ये AI तंत्रज्ञानाचं त्या ठिकाणी चांगलं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. एक माध्यम म्हणून कृषी विभाग त्या ठिकाणी AI तंत्रज्ञान आणि सुपर केअर नर्सरी याबाबतचा एक परिसंवाद आम्ही निश्चितच आगामी काही कालावधीमध्ये त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत. आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रण दिलं जाईल. त्यानंतर सरांनी त्या ठिकाणी महत्त्व सांगितलं ठिबक सिंचन. म्हणजे मला वाटतं 1991 म्हणजे फार पूर्वीपासून सर त्या ठिकाणी ठिबक सिंचनचा वापर करत आहेत. आपल्यामध्ये सुद्धा बऱ्याचपैकी जणांना त्या ठिकाणी महत्त्व कळलेलं आहे. तर गेल्या 2 वर्षापासून जवळजवळ 85% आणि 90% इतकं अनुदान म्हणजे प्रवर्गणी आहे त्या ठिकाणी शासन देत आहे. त्यामुळे त्याचा सुद्धा निश्चित प्रकारे आपण फायदा करून घ्यावा. दुसरी गोष्ट मला थोडंसं AI तंत्रज्ञानाबद्दल बोलायचं आहे. ह्या वर्षी शासनाने जवळजवळ 500 कोटी रुपये बजेटमध्ये त्यासाठी दिलेले आहेत AI तंत्रज्ञानासाठी. आणि आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी म्हणजे सांगायला खूप चांगलं वाटतं की इथले जे काही कारखाने आहेत तर कारखाने काही हिस्सा शेतकऱ्यांचा आणि काही हिस्सा शासनाचा असा त्या ठिकाणी 25,000 रुपये त्या किटला त्या ठिकाणी खर्च येतोय. वापर कर्ज त्यामध्ये वाढल्यानंतर खर्च सुद्धा त्यामध्ये कमी येणार आहे. तर एक चांगलं तंत्रज्ञान मी इथंच फुडबावला महेंद्रांना थोरात यांच्या ठिकाणी शेतावर त्या ठिकाणी पाहिलं. एक 25,000 रुपये किट आहे. म्हणजे किंमत थोडीशी आपल्याला जास्त वाटेल परंतु त्याचा जो काही फायदा आहे जमिनीमध्ये खताची मात्रा किती आहे, पाणी कितव्या दिवशी किती दिलं पाहिजे, त्याच्यानंतर पुढचं हवामान त्या ठिकाणी आठवड्याचं 2 आठवड्याचं कसं राहणार आहे आणि त्यावर आधारित आपल्याला जे काही पीक संरक्षण आहे ते कशा रीतीने करता येईल. एक त्याच्यामध्ये ग्राफच त्या ठिकाणी तयार होत आहेत. म्हणजे एखाद्या अडाणी शेतकऱ्याला सुद्धा शेती कशी करावी हे AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी समजेल. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण ज्या काही कारखान्याला ऊस घालतात तर त्यांच्या माध्यमातून
माध्यमातून या तंत्रज्ञानाचे आपण सभासद व्हा आणि ते जे काही किट आहे ते आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी उभारा. आमचा पुढच्या वर्षी हाच प्रयत्न असेल की कृषी समृद्धी जी काही योजना येते त्यासाठी आपल्या तालुक्याला किंवा जिल्ह्याला EI साठी काही अनुदान आपल्याला त्या ठिकाणी देता आलं तर आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. त्यानंतर ड्रोनचा सुद्धा आपण स्कीममध्ये वापर केलाय. म्हणजे ह्या वर्षी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे तुम्ही असताल, तुमच्या शेजारचे असतील, नातेवाईक असतील, ह्या वर्षी एवढी निवड यांत्रिकरणामध्ये यापूर्वी कधीच झालेली नाही. म्हणजे जवळजवळ 2 तालुक्यात 23,000 लोकांना यांत्रिकरणाची त्याच्यामध्ये निवड झालेली आहे. म्हणजे खुरपे किंवा गमेल्यापासून ते पार ड्रोन पर्यंत आणि शुगरकेन हार्वेस्टर पर्यंत त्या ठिकाणी निवड झालेली आहे. शासनाकडे निधीची काही कमी नाहीये. त्याच्यामुळं ज्यांना त्याची गरज आहे त्यांनी निश्चित प्रकारे महाडीबीटीवर त्या ठिकाणी फॉर्म भरावा. एकाच सिस्टीमवरती सगळ्या घटकांसाठी त्या ठिकाणी अर्ज करता येत आहेत. तर माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्याचा निश्चित प्रकारे आपण लाभ घ्यावा. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा विषय की ऊस पाचट कुजवणे. गेल्या 4 ते 5 वर्षापासून कृषी विभाग, आत्मा यंत्रणा आणि आपल्यासारखे प्रगतशील शेतकरी यांनी कुठंतरी त्या ठिकाणी पुढे येऊन ही जी काही कन्सेप्ट आहे ती शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सांगितली आणि आता कुठं समजा महत्त्व पटायला लागलेलं आहे. मानेसाहेब त्यांच्या भाषणामध्ये व्याख्यानामध्ये त्या ठिकाणी म्हटले की कल्चर आणि इतर जे काही खतांचा संतुलित वापर केला तर 2 महिन्यानंतर जी काही पाचट आहे तर ती पाचट बघायला सुद्धा त्या ठिकाणी शेतामध्ये मिळत नाही. म्हणजे मायक्रो ह्यातलं जमिनीतलं त्या ठिकाणी जे काही इकोलॉजी आहे, इकोसिस्टीम आहे, हे जर संतुलित ठेवायचं असेल तर आपण पाचट पेटवणे हा जो काही प्रकार आहे हा आपल्यापासून कुठेतरी सुरुवात केली पाहिजे आणि त्या ठिकाणी थांबलं पाहिजे. दुसरी गोष्ट की फळबागेची सुद्धा क्षेत्र आपल्या तालुक्यात त्या ठिकाणी वाढतंय. केळीला गेल्या 2-3 वर्षामध्ये चांगला त्या ठिकाणी भाव मिळालेला आहे. 14-15 रुपये किलो पर्यंत त्या ठिकाणी एक्सपोर्टला भाव मिळालेला आहे. त्यासाठी सुद्धा 100% अनुदान असणारी ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे त्यांच्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्याला त्या ठिकाणी फळबाग लागवड करता येते. आणि त्यांच्याकडे जॉब कार्ड नाही त्यांच्यासाठी 6 हेक्टरपर्यंत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना त्याच्यामध्ये सुद्धा 100% त्या ठिकाणी अनुदान आहे. त्यानंतर मी यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे ठिबक आणि तुषारला सुद्धा त्या ठिकाणी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत अनुदान आहे. त्यानंतर ह्या झाल्या आपल्या सर्वांच्या फायद्याच्या किंवा आपल्याला रेग्युलर ज्या काही लागणाऱ्या योजना आहेत. परंतु एक दुसरी योजना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या शेजारी, आपल्या गावामध्ये शेती जो काही शेतकरी आहे तो शेतकरी त्याच्या कुटुंबातील एखादा दगावला तर त्याची काय अडचण होते कुटुंबाची आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्यासाठी सुद्धा अपंगत्व आलं किंवा एखादा म्हणजे एखाद्याला मृत्यू आला तर त्या ठिकाणी 2 लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी विना अटी विना शर्ती त्या ठिकाणी आमच्या डिपार्टमेंट मार्फत मंजूर केली जाते. तर तसे सुद्धा अर्ज असतील तर त्या ठिकाणी आपण आमच्याशी डिपार्टमेंटशी संपर्क करायला सांगा. आम्ही निश्चित प्रकारे आमचा पूर्ण दौंड तालुक्यातील जी काही कृषी विभागाची टीम आहे ही 24/7 आपल्यासाठी नेहमी कार्यरत राहील आणि कार्यरत आहे. सर ते शेवटी संदीप गोले सरांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की या ठिकाणी फक्त व्याख्यानच नाही तर लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असतील, जे काही नवीन तंत्रज्ञान ड्रोन सारखी टेक्नॉलॉजी आहे तरी माझ्या दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना समजली पाहिजे, त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे. हे म्हणजे ॲक्च्युली कुठं कमर्शियली व्ह्यू डोक्यात न ठेवता एक कुठंतरी समाजाप्रती काहीतरी माझं देणं आहे. ह्याच्या पोटी त्यांनी जो काही हा उत्तम असा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल त्यांचं सुद्धा म्हणजे इथून पुढे थंडीचा कालावधी असल्यामुळं ऊसामध्ये हरभरा आंतरपीक घेता येईल, कांदा घेता येईल, बटाटा घेता येईल, कोबी घेता येईल, फ्लावर घेता येईल, मेथी, पालक, शेपू घेता येईल आणि इथून पुढे जानेवारी-फेब्रुवारीच्या पुढच्या लागणी असतील तर काकडी, कलिंगड सुद्धा घेता येईल. फक्त ऊसामध्ये मका आंतरपीक घेऊ नका, आत्ता सांगितल्यापैकी घ्या. फक्त एक उदाहरण म्हणून सांगतो, मी मध्य प्रदेशमध्ये 10 कडवाणी जिल्ह्यामध्ये गेली 10 वर्ष झाले जातोय. सरीतलं अंतर 4.5 फूट, 5 फूट, 5.5 फूट असतं. सरीमध्ये ऊस असतो. वरंब्यावरती 6 किंवा 9 इंचावर एक हरभऱ्याचा दाना लावला जातो, त्याला काबुली चना म्हणतात. हरभऱ्याला पाणी कमी लागतं, ऊसाला पाणी जादा लागतं. ड्रीपवरती हरभरा घेतला जातो, 30 लॅटरल खाली घेतली जाते. हरभऱ्याला फक्त 3 वेळा पाणी दिलं जातं, एक उगवणी वेळी, दुसरं 15 दिवसांनी, तिसरं 30 दिवसांनी आणि नंतर हरभऱ्याच्या मुळ्या खाली जातात, ऊसाच्या पाण्यावर जातात. एकरी 8 क्विंटल, एकरी 10 क्विंटल, एकरी 12 क्विंटल हरभरा निघतो. हरभऱ्याचे रेट काबुली चण्याचे तपासून बघा.
एक क्विंटलचा रेट 10 ते 12 हजार रुपये आहे. एकरामध्ये ऊसामध्ये 1 लाख रुपयापर्यंतचं आंतरपीक घेणारे शेतकरी मी माझ्या डोळ्यानं पाहिलेले आहे. फक्त एकच आहे, ऊसामध्ये आंतरपीक कांदा म्हणून घेणार असाल, हरभरा म्हणून घेणार असाल तर ड्रीप पाहिजे आणि दोन्हीचं पाण्याचं नियोजन सरांनी मगाशी सांगितलं ते जर जमलं तर ऊसामध्ये 1 लाख रुपयाचा कांदा आणि 2 लाख रुपयाचा ऊस एकरी 3 लाख रुपये काढता येतं. ही मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. की कांदा बी पेरून मशीनने रेन पाईपने पाणी दिल्यास कांदा उत्पादन कसे राहील. पुन्हा राजाराम भाऊ पाटलांना मला एकच प्रश्न आहे, ज्यावेळेला आपण असे काही प्रयोग करण्यासाठी प्रश्न विचारतो त्यावेळेला आपण किती प्रिसाईज असणार आहोत भविष्यामध्ये, आपण किती काटेकोर असणार आहोत हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. रेन पाईप हे जे तंत्रज्ञान आहे हे जमिनीवरचा पाईप आहे आणि पाणी उडतं वरून. ज्यावेळेस कांदा पीक करणार आहोत आपण तर कांद्याची कॅनॉपी आणि उंची, ज्यावेळेला कांद्याच्या पातीची उंची वाढते कधी कधी कांद्याची पात आपल्या गुडघ्यापर्यंत पण येत असते, तर अशा वेळेला त्या रेन पाईपच्या शेजारचे जे कांद्याचे पात आहे ती पाणी अडवते. जे तिथं पाणी जास्त पडणार, जे वरून पाणी पडतं आहे ते फक्त सारखं पडेल. ही पहिली अडचण. दुसरी अडचण अशी आहे की पेरून कांदा पीक जर करायचं असेल तर त्याला 5 महिन्याचा कालावधी लागतो. ह्या 5 महिन्यामध्ये ते क्षेत्र जर तणविरहित असेल पूर्णपणे आणि मऊ भुसभुशीत जमीन झालेली असेल तरच होईल. परंतु रेन पाईपवर 5 महिन्याचा कांदा करणं याबद्दल मी तर काय तो प्रयोग केला नाही, पण मी जरा शासन काय करू नये असं माझी प्राथमिक त्यांना विनंती राहील. रेन पाईपवर करू नये, सिस्टीम तुम्ही निवडा. रेन पाईपच्या ऐवजी फिक्स जी आता संदीप सरांनी वाटिकेसाठी जी बसवलेली आहे ही सिस्टीम करावी, कारण की हिचं आयुष्य पण जास्त आहे आणि शिवाय तुम्ही मल्टिपल क्रॉप घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मला त्यांचा सल्ला राहील. आणि मग आता जो सरांनी ऊसातील आंतरपिकाचा आहे तो ऊस अधिक हरभरा त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या पद्धती करा. आणि जानेवारी फेब्रुवारी जर तुम्ही सुरू ऊस करणार असाल तर उन्हाळी मुगाचं पीक तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. हे एक आंतरपीक त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता सुरू ऊसामध्ये, कारण की शेवटी ह्या पिकांच्या ज्या लागवडी परिणामी त्या पद्धतीने पीक निवड आपल्याला करता आली पाहिजे. मध्ये ड्रीप आणि ऊसामध्ये पाटपाणी याविषयी प्रश्न आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जे काही प्रयोग झाले आणि गेल्या वर्षी मला वाटतं संदीप सरांनी डॉक्टर AS देशमुख सरांना लेक्चरला बोलवलं होतं, त्यांनी सुद्धा तुम्हाला इथं मार्गदर्शन केलेलं आहे. ऊसासाठी सगळ्यात आतापर्यंत योग्य मानलं जातं ते ड्रीप, थेंबाथेंबानं पाणी. 2 नंबर स्प्रिंकलर आणि 3 नंबर पाटपाणी. तर ड्रीपचा वापर जास्त करा. सरीतलं अंतर 5, 5.5, 6, 7 ठेवा. 2 ड्रिपरमधलं अंतर 40 ते 50 सेंटीमीटर ठेवा आणि किमान 2.5 लिटरचा डिस्चार्ज असला पाहिजे. या पद्धतीने जर काम केलं तर तुम्हाला, आणि थेंबाथेंबानं पाणी आणि ग्रॅमनं खतं, आठवड्याला एकदा, महिन्याला 4 वेळा, 10 महिन्यात 40 वेळा खतं द्यायचं तंत्रज्ञान समजून घ्या. अडसाली लागण असेल तर 12 महिन्यापर्यंत खतं द्या. पूर हंगामाची लागण असेल तर 10 महिन्यापर्यंत खतं द्या. सुरू आणि खोडवा असेल तर 8 महिन्यापर्यंत खतं द्या. आणि आठवड्याला खतं देता येतात. काळ्या जमिनीमध्ये, हलकी जमीन असेल तर 30 खतं निम्मे करून दर 4थ्या दिवशी येतात. तर ठिबक सिंचनामधनं खत व्यवस्थापन यासाठी भविष्यामध्ये ड्रीप करा. एकरी 10 ते 15 टन ऊस उत्पादनात वाढ. त्याचे अध्यक्ष माननीय श्री अरुण अण्णा भागवत यांना विनंती करते की त्यांनी या मार्गदर्शन मेळाव्याबद्दल आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करा. सर्वांना नमस्कार करतो. की जे आपले आजचे प्रमुख अध्यक्ष होते ते त्यांना काही कामानिमित्त नाही येता आलं नाही म्हणून मी अचानक झालेला अध्यक्ष, त्याच्याबद्दल मी संदीप सरांचं आभार मानतो, धन्यवाद मानतो. तर आता आपल्याला पाटील साहेबांनी, वने साहेबांनी, सुधानी सरांनी यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याच्यामध्ये त्यांनी दिंडीच्या देखापासून आपल्याला मार्गदर्शन केलं. पण आपण त्यातलं एकच मला एकच कळतंय की त्यांच्या म्हणण्यातून असं सिद्धांत होतो की खतं असू द्या, पाणी असू द्या, त्याचा वापर आपण अतिरिक्त करू नका आणि आपली जिवंत आई आहे मृत, तिला मृत बनवू नका. कारण ती सजीव आहे, ते सजीव राहिली पाहिजे, बलवान राहिली पाहिजे. तर त्यांनी जी नियमावली सांगितली बा पाणी मोजून कसं किती द्यायचं, त्याच्यासाठी आता शेती उलटी पूर्वीच्या काळापेक्षा आधुनिकता आलेली आहे, यंत्रसामुग्री उपलब्ध झालेली आहे, कमी माणसात शेती व्हायला लागली, त्याचा अवलंब करा आणि झपाटल्यासारखं वाहून घ्या शेतीला. अर्ध्यात शेती करू नका. कारण काय आहे, खशील शेतकरी बना, खशील पैलवान बना, त्या पद्धतीने तुम्ही अर्ध्यात करू नका. नाहीतर मग तिथं आपणच आपला राडा करून घ्यायचं, शेती परवडत नाही म्हणायचं. काय तर आपल्याला शेती परवडत नाही करायचं, तर सरांनी सांगितलं
की ऊसात जर तुम्ही आंतरपीक घेतलं तर कमीत कमी लाखभर रुपयाचं उत्पन्न त्याच्यामध्ये निघतं. पण मी सरांना सांगतो की सर मी कधीही आंतरपीक केले वगैरे ऊस म्हणजे लावलाच नाही. आणि माझं एकच ध्येय आहे की आंतरपिकामध्ये ऊसाचा संपूर्ण खर्च निघाला पाहिजे आणि ऊसाचं उत्पन्न नफ्यात पडलं पाहिजे. तर आपण प्रयोगशील बना, माती परीक्षण करा. जसं आपल्याला काही त्रास झाला आपण एक्सरे काढतो, आपण सोनोग्राफी करतो, त्याप्रमाणे शेतीचे पण माती परीक्षण करून ज्या गरजा आहेत तेवढंच खेळते मोजकं तेच द्या. नाहीतर अनाठाई खर्च करून आपल्याला खर्च वाढून शेती करण्यात कधीही परवडणार नाही. नेमकंपणा ठेवा आणि ईर्षेने शेती करा, जागृत राहा. मी ज्यावेळेस शेती करायचो माझ्याकडे युगोस्लेवियाचे फॉर्मर यायचे, त्यांनी मला वहीवर लिहून दिलं की मी कन्याकुमारी पासून मी ह्याच्यापर्यंत हिमालयापर्यंत हिंडतो, परंतु मला हिटल्यासारखे मॅनेजमेंट कुठं पाहायला मिळत नाही, गुड मॅनेजमेंट. परत मला काही आपल्या ज्या कंपन्या आहेत घ्या, खताच्या कंपन्या असतील, पेस्टिसाईडच्या कंपन्या असतील, सगळ्या म्हणायच्या अन्न तुम्ही चला का चला. तो म्हणायचे शेतकऱ्याने शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं तर ते लवकर रुजतं काय. म्हणून करता मी त्यांच्याबरोबर जायचं, त्यांचाही मला अनुभव आला. आणि आता वने सरांनी सांगितलं, लवांडे साहेब, परत संपतराव जाधव, त्यांच्याप्रमाणेच माझे पण संपर्क कुलगुरू आपले आपले यवतचे दोरगे साहेब, नेरकर साहेब, संपतराव जाधव साहेब, ह्या सगळ्यांशी माझा संपर्क आला. आप्पासाहेब पवार, तर कुणाला तरी गुरु मानले बिगार. जसं वस्तादाला गुरु मानावं लागतं आणि तो वस्ताद आपल्या कोणची मेहनत करून घेतो आणि लाल मातीची सेवा आपण जी म्हणतो लाल मातीत जेव कसं त्याला आयुष्यात कधी कमी पडत नाही. त्याप्रमाणे सरांनी मला आता आपल्याला सगळ्याला सांगितलं की माझं बायपास झाले. पण सर तुम्हाला मी एक सांगू शकतो की माझं 11-12 वर्ष झालं. तुम्हाला किती ब्लॉकेज आहे मला माहित नाही, पण मला 6 ब्लॉकेज आहे, त्यातला एकच 95%चा, बाकी 90-95%चे 5. पण मी बायपास नाही केलं काय ना. मला सगळं अगदी जिथं एन्जिओग्राफी केली की आता अजिबात नाही, तुम्हाला पहिलं बायपास करावं लागेल. मी कसं तरी गोड बोलून त्यांना म्हणलं बा मला घरी जाऊन जर माणसं तयारी करू दे काय. आणि मी आपलं दुसऱ्या दिवशी पहिलं माधवबाग घातलं. माधवबाग पंचकर्म वगैरे सगळं, आता ती तुम्हालाही माहिती, ती मी काय जास्त सांगायची गरज नाही. ते पंचकर्म केलं, नंतर तिथं जरा खर्च जास्त वाटायला लागला. नंतर युनानीची औषधं 1-6 महिन्यापासून मी आपल्या हैदराबादला जाऊन घेतो, की तिथे थोड्या खर्चात ते होतं. तर मला आता वाटतं की तंत्रज्ञान इतकं पुढे केलंय की माधवबागलाही सांगतात आणि ते पण सांगतात 100% ब्लॉकेज असू द्या. तुम्हाला एकदा सुरुवातीला तिथं ॲडमिट झाले की रक्त पातळ व्हायची इंजेक्शन पहिले दिलं आणि तिथं रक्त पातळ व्हायची गेली की तुमचा धोका टळतो. त्याच्यासाठी मी म्हणतो की कुठेही घाबरू नका, काय नका. मी जास्त वेळ घेत नाही. मला बोलण्याची संधी दिली ऐनवेळेस मला त्यांनी अध्यक्ष केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार. आणि एवढे 2 शब्द बोलून मी आभार मानते आणि कौतुकही करते. त्यांची व्यापक दृष्टी दर्शवते. ते स्वतः ऊस आणि कांदा पिकाचे अनुभव तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. तरी केवळ आपलेच ज्ञान न देता ते शेतकऱ्याला विविध तज्ज्ञांकडून जास्तीत जास्त आणि सर्वोत्तम मार्गदर्शन मिळावे या उदार हेतूने ते दरवर्षी हा उत्कृष्ट वक्त्यांना बोलून हा भव्य शेतकरी मेळावा आयोजित करतात. आजच्या या दिवशी कार्यक्रमाचे संपूर्ण श्रेय त्यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्थापनाला जाते. त्यांचे खूप खूप आभार. तू इस गांव में मेहमान बनकर आया कर. एक तुझे ही तो बख्शी है, एक तुझे ही तो बख्शी है. इस खेती की हुकूमत ये तेरी सल्तनत है. तू यहाँ सुल्तान बनकर आया कर, तू यहाँ सुल्तान बनकर आया कर. आजच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर, त्यामध्ये जसे वने सर, संदीप सरांचे गुरु आहेत, तसेच सुरेश मांडे पाटील सर हे माझे गुरु आहेत. कारण मी BSc ॲग्री झाल्यानंतर 95-96 त्या 94 ते 96 या 2 वर्षात केन डेव्हलपमेंटचा कोर्स त्यांनी जसा केला आणि ते तिथंच रुजू झाले, तसं मी 2 वर्षाचा केन डेव्हलपमेंटचा कोर्स केला. आणि नंतर कारखानदारीमध्ये बरेच वर्षापासून काम केलं. आता 4 वर्ष याच्या अगोदर संदीप सरांनी मी संदीप बॅच बायोरेन्समध्ये
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत. त्याचबरोबर आमचे काही मित्र आहेत, त्याच्यामध्ये UPL कंपनी असेल, कारखान्यामध्ये असताना क्रांती शुगर पार्लर आणि सनात मसुआ कारखान्यामध्ये मी ऊस विकास अधिकारी म्हणून काम केलं. त्याच्यामध्ये आम्ही UPL बरोबर चांगल्या पद्धतीने काम करून आपल्या भागामध्ये आता बरेचसे शेतकरी आहेत आपल्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत की ज्यांनी एकरी 100 टनापेक्षा जास्त म्हणजे 125 टनापर्यंत ॲव्हरेज घेतलेले बरेचसे शेतकरी आहेत. आणि सरासरी ॲव्हरेज ज्या लोकांचं 50-60 टनाचं होतं ते आज 90-100 टनापर्यंत भरपूर शेतकरी आहेत. आणि कमी खर्चामध्ये उत्पादन कसं वाढवता येईल या सगळ्या गोष्टींचं नियोजन करून आणि आत्ताच एक 2 महिने होतील की नव्याने पुन्हा एकदा कारखानदारीमध्ये मला संधी मिळाली. ओंकार शुगर ग्रुप या ग्रुपमध्ये यवतचं 12 नंबर युनिट इथं जनरल मॅनेजर म्हणून मी आता कार्यरत आहे. आणि वेळात वेळ काढून आता 2 दिवसानंतर आमचा मुळे आणि बॉयलरचा प्रतिबंधचा कार्यक्रम आहे. परंतु तरी सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून आम्ही फक्त फोनवरच मला कॉन्टॅक्ट करता आला कारण मला प्रत्यक्ष जास्त वेळ देता आला नाही याच्यामध्ये. परंतु आज चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे. शेतकरी खूप लांबून मी आवर्जून उल्लेख करेन की बीडचे एक ॲडव्होकेट आहेत नाथे पाटील म्हणून 2 वर्षापासून ते माझ्या संपर्कात होते. फक्त संपर्क होता की व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा फोनच्या माध्यमातून की त्यांना शेतीची आवड असल्यामुळं वकील असूनही ते फक्त फोनवरती आम्ही इथूनच किट पाठवले. त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्या शेतामध्ये फोटो पाठवायचे आणि त्या पद्धतीने मार्गदर्शन करायचं. तर दुसरी वेळ आहे त्यांची म्हणजे पहिलं माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मी मध्ये ते आवर्जून उपस्थित राहिले आणि आज या कार्यक्रमासाठी माझा फोन झाला नसताना फक्त व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच ते आज त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसेच बऱ्याचशा म्हणजे फार तुमच्या कोल्हापूरपासून ते भरपूर शेतकरी आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. तर जास्त वेळ घेत नाही कारण अगोदरच कार्यक्रम थोडा लांबला आहे. बऱ्याच जणांना आता जायची घाई आहे, त्याचबरोबर पोटपूजाही करायची आहे. तर मी आवडून आज उपस्थित असणारे सर्व मान्यवर प्रत्येकाचा उल्लेख न करता आमचे सर्व मित्र आहेत, चव्हाण साहेब आहेत, माने पाटील सर आहेत, वने सर आहेत, अरुण अण्णा आहेत, रुपनवर सर आहेत, त्याचबरोबर कृषी विभागात त्याचबरोबर सर्व शेतकरी बांधव आणि संदीप बायोरोनिकच्या आमच्या या कार्यक्रमाला आपण आवर्जून सर्वांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. त्याचबरोबर जे स्टॉल आम्ही हे केले की जे शेतीसाठी उपयुक्त आहे त्याच्यामध्ये आता आपण नंतर जे प्रात्यक्षिक पाहणार आहोत, डेमो प्लॉट आपण लावलेले आहेत. त्यानंतर कांदा लागवड यंत्राचंही प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऊसामध्ये नाविन्यपूर्ण आम्ही आता काही प्रयोग केलेत की त्याच्यात रुंद सरी असेल, जोडोवळ पद्धत असेल, त्याच्यानंतर सिंचनामध्ये ड्रीप सिंचन असेल, रेनगन असेल आणि स्प्रिंकलर सिस्टीम असेल याचाही वापर आपण त्याच्यामध्ये करतोय. आणि पुढं आता जे आम्ही सुरुवात आहे याची, परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला पाणी नियोजन सरांनी जसं सांगितलं वने सरांनी त्याच पद्धतीने आपल्याला तसं नियोजन करून इथून पुढच्या काळामध्ये अगदी काटेकोर शेती केली तरच आपल्याला कमी खर्चामध्ये उत्पन्न, कारण आता पाहतोय तुम्ही खताचे रेट वगैरे खूप वाढलेले आहेत आणि शेतीचं उत्पादन खर्च वाढला आणि हा कसा कमी करता येईल या माध्यमातून आम्ही तर इथून पाठीमागे प्रयत्न करत आहोत. जे मान्यवर असतील किंवा येणारे सगळे वक्ते असतील इथून पाठीमागच्या काळामध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयावरती मार्गदर्शन केलेलं आहे. आम्ही स्वतःही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केलेलं आहे आणि तज्ज्ञांच्या मार्फतही आपण तो मार्गदर्शन करत आहोत. तर शेवटी पुन्हा एकदा सर्वांचं उपस्थित शेतकरी बंधू असतील, सर्व मान्यवर असतील यांचं संदीप बायोगणेश महाराष्ट्र शासन कृषी विभाग या सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि कार्यक्रमाची सांगता अजून झालेली नाही. आपल्याला सुरुची भोजन घ्यायचंय, त्यानंतर आपल्याला डेमो प्लॉट पाहिजेत आणि जे काय आम्ही उभं केलेलं आहे त्या सर्वांचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहिजे. तर आपण सर्वांनी अगोदर जेवण करायचंय, नंतर पुढचा कार्यक्रम होईल. कोणाचे काय प्रश्न उत्तर असतील तर आपण चालू याच्यामध्ये सुद्धा तिथं त्याचं शंकेचं निरसन करता येईल. तर सर्वांनी अगोदर जेवणाचा व्यासपीठामध्ये आमचे गुरु दत्तात्रय वने सर, माने सर आणि अख्खी कृषी विभाग टीम आणि सर्व पक्षीमा शेतकरी बांधव मित्र, एक माझं एक स्वप्न होतं की कृषी विज्ञान केंद्र त्यामध्ये आपण जातो आणि त्या ठिकाणी आपण गेल्यावरती ऊसाचे किंवा कांद्याचे डेमो प्लॉट असतात आणि त्या ठिकाणी आपण बघतो आणि आपली शेती अशी असावी ते प्रत्येकाच्या मनात असतं बघा. मग तिथे काय होतं की अनेक संख्या असते, तिथं आपल्याला प्रत्येक अधिकाऱ्यांना विचारणं शक्य होत नसतं. पण माझ्या मनात त्यावेळेस असं होतं की आपल्या शेतामध्ये अशा प्रकारचे डेमो प्लॉट तयार करायचे, सगळ्या प्रकारचे ऊसाच्या लागवडीच्या पद्धती, इरिगेशनच्या पद्धती आणि जरी